श्रोतेहो नमस्कार. मी आपला होस्ट प्रशांत शेंडे. तर हरवलेलं पुणे हा आपला एक नवीन पॉडकास्ट आपण सुरू करतो आहे आणि आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर अविनाश सोनी. सोनी सरांची ओळख म्हणजे की एखाद्या शहराचं इतिहास किंवा त्याचं मूळ जाणून घेण्याचं जी उत्सुकता असते. तर आज सरांच्या जवळजवळ आज 32-33 वर्ष या विषयाचा अभ्यास सुरू आहे आणि म्हणजे त्यांनी हरवलेलं पुणे हे मला आठवतं आहे कारण 95 साली हे सकाळमध्ये सदर यायचं आणि ते दरवेळेला रविवार सकाळी ते असायचं आणि मी अगदी उत्सुकतेने वाट बघायचो. कारण मूळ काय असायचं की माझंच शहर आहे, मला अभिमान आहे या शहराचा, पण त्याच्यातल्या ज्या काही हरवलेल्या गोष्टी आहेत हे इतक्या रंजकपणे सर सांगायचे त्यावेळेला. तर आपण सरांकडनंच हे जाणून घेऊ. सरांचं हरवलेलं पुणे आहे तर या विषयाचं जे पुस्तक आहे तर त्याची साधारण एक 30 भागांची मालिका आपण तुमच्यासमोर सादर करत आहोत. तर सर पहिला प्रश्न मला जो पडला आहे की अर्पण पत्रिका जी आहे तुमच्या दोन्ही पहिल्या पुस्तकांची, तर त्याच्यात नानासाहेब पेशव्यांना तुम्ही ती अर्पण पत्रिका हे केलेली आहे. तर त्यामागचं काही विशेष कारण म्हणा किंवा हे एक सांगता येईल त्याच्या मागचं, हे नानासाहेब पेशव्यांनाच का, मग पहिले बाजीरावांना का नाही. बरोबर, आपण म्हणताना ते त्यातला- सगळ्यात पेशवे किंवा असं हे म्हणतो. तर पुणे आज जे आपण बघतो किंवा शहर पुणे ज्याला म्हणतात, तर ते सर्वात मोठं करणं, अनेक पेठा बसवणं, म्हणजे पुण्याचा सर्वांगीण विकास करणं आणि त्याला राजधानीच्या दर्जापर्यंत नेऊन ठेवणं, हे काम नानासाहेब पेशव्यांनी केलं आणि ते साधारण 20 वर्षाच्या त्यांच्या कालावधीत केलं. पण त्यांनी जर केलेली कामं म्हणजे ओळीने यादी बघितली आपण, पर्वतीचं देऊळ बांधलं, पर्वतीचा विकास केला, पर्वतीच्या पायथ्याला हिराबाग वगैरे अनेक बागा होत्या, पेशव्यांच्याही बऱ्याच बागा होत्या. ती स्वतःचीच एक बाग जी त्यांची मोठी होती, तिथं त्याने असा विचार केला की पुण्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे, कारण पुण्याची वस्ती वाढते आहे, पेठा वाढत आहेत आणि लोकांना पाणी मिळत नाही आहे. त्यामुळे वॉटर सप्लाय स्कीम ज्याला म्हणू आपण, बरोबर, ती पहिली पुण्याची वॉटर सप्लाय स्कीम नानासाहेबांनी केली. म्हणजे ती कात्रजची कात्रजची, हां, पण ती नुसती कात्रजची नाही. ओके. तिथपासनं प्रत्येक हौदापर्यंत पाणी आणणं गावातल्या. म्हणजे त्याच्यात काय काय आलं तर एकतर कात्रजचे दोन्ही तलाव आले. त्यातला पहिला जो वरचा तलाव आहे, जो आता तलाव म्हणून दाखवला जातो आणि तिथं मध्ये काहीतरी त्याने आयलँड वगैरे केलं आहे, तर तो थोडा संभ्रम आहे की तो पहिल्या बाजीरावांनी केला, कारण घाट कात्रजचा तेव्हा वापरत होता. बरोबर. आणि खालचा जो मोठा तलाव आहे त्याच्यात चौपट आहे जवळजवळ, तो नानासाहेब पेशव्यांनी ती भिंत बांधून तिथं पाणी अडवलं. ओके. तो पहिला साठा. दुसरा पर्वतीचं तळं, म्हणजे सारसबाग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या तळ्यातला गणपती. तळ्यातला गणपती. हां, तर तो जवळजवळ 25 एकर क्षेत्राचं तळं होतं ते. त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त भाग सणस ग्राउंडमध्ये बुजवला आहे, कधीच बुजवला आहे. उरलेली जो आहे तो खड्डा आहे सगळा आणि तिथे सारसबाग केली आहे. तर ते संपूर्ण तळं 25 एकर गुणिले साधारण त्याचे 30 फूट जर खोली धरली, तर एवढा प्रचंड पाणीसाठा हा पुण्यासाठी, कात्रजचा वेगळा, हा वेगळा. आणि मग त्यांनी कात्रजवरनं संबंध नळ योजना आणली, ती कात्रजचे नळ म्हणतो ना आपण, ती या पर्वतीचं तळ आहे त्याच्या बाजूने नेली. आणि एक म्हणजे आत्ता अभिनव चौक आहे आपला, अभिनव चौकाकडनं थोडं आपण बाजी रोडने पुढं आलो की तिथे एक उद्यान केलं आहे छोटं कॉर्पोरेशनने, छत्रपती शिवाजी उद्यान का असं काहीतरी, महाराणा प्रताप उद्यान आहे नाही, त्याच्या अलीकडे. ओके. तिथं पूर्वी काही नव्हतं, एक दर्गा होता, पडकं बांधकाम होतं. तो दर्गा त्या, मला आठवते साल मला आठवत नाही, पुण्यात हिंदू मुसलमानांचा मोठा दंगा झाला होता आणि त्या ह्याच्यात खूप हे पाडले होते मुसलमानांचे, त्यातला तो दर्गा पाडलेला मला अजूनही आठवतं आहे. अच्छा. मग ते सगळं साफ केलं, मग गॅरेजेस होते तिथे, फोटो स्टुडिओ होते खूप, टेम्पररी फोटो स्टुडिओ. आलं लक्षात. हां, म्हणजे मधला तो त्रिकोण होता. त्रिकोण तो जो आहे ना, तिथं आता कॉर्पोरेशननी चांगलं उद्यान केलं आहे. बरोबर आहे. त्या उद्यानाच्या बरोबर समोर बाजीराव रोडला एक मोठा उच्छ्वास होता आणि तिथं कात्रजचं पाणी आणि तळ्यातलं पाणी
दोन्हीचं असं दोन्ही त्या उच्छवासात सोडलं आणि त्याला संगमाची कुंडी म्हणायची. म्हणजे वेळप्रसंगी कात्रजचं पाणी घेता येईल, वेळप्रसंगी ते कमी पडलं तळ्यातनं घेता येईल आणि मग तिथनं तो सबंध कात्रजचं नळ आत्ता आपला भाऊ महाराज बोळ जो म्हणतो ना आपण मंडईच्या इथून म्हणजे मंडईच्या डावीकडनं तिथून पार शनिवारवाड्यापर्यंत गेलेलं आहे. ती जवळ 8 किलोमीटरची लाईन आहे ती. हे संपूर्ण केलं आणि त्याला नानासाहेबांच्या काळात साधारण 40 हौद होते पुण्यात. त्या ह्याच्यावरनं फाटे घेऊन तिथं हौद केलं होतं म्हणजे लोकांना दाराशी पाणी मिळावं. ही सर्वात मोठी योजना त्यांनी केली. हे पर्वतीचा विकास केला पण त्याच्याचबरोबर हे सगळं केलं. आणि हे सगळे मॅनमेड रिझर्वायर्स होते म्हणजे हो. कात्रजचा धरण बांधलेलं आहे, धरणामुळे पाणी साठवलं. पाणी साठवलं. पण पर्वतीचं तळच आहे, खणलेलंच आहे म्हणजे खाणच आहे ती दगडाची. आणि माझं तर असा थोडासा अंदाज आहे का तर्क नाही म्हणता येणार, त्याला खूप काही हे आहेत आधार आहेत की ती दगडाची खाण म्हणूनही त्यांनी खोदली. ओके. कारण खूप काही बांधकामं त्यावेळी केली. त्यातनं मिळणारा दगड तो दगड कुठनं आणायचं, कारण आत्तासारखं काय ट्रान्सपोर्ट नव्हतं तेव्हा. म्हणजे लांबनं ट्रक भरून आणले असं काही प्रकार नव्हता. जिथं उपलब्ध असेल तिथनं दगड काढायचा, घडवायचा आणि तिथंच बसवायचा. त्यातनं कुठली बांधकामं केली. पर्वतीच्या पायथ्याला रमणा म्हणून आहे बघ, रमणा गणपती. आहे तिथे श्रावण मासात ते दक्षिणा वाटायचे, 40-50 हजार ब्राह्मण यायचे. तर त्यासाठी एक मोठं त्यांनी तटबंदी घालून आवार केलं. ते दगडी होतं. ही कात्रजची सबंध पाईपलाईन आहे ती जवळजवळ बुधवार पेठेपर्यंत ती दगडातच बांधली. त्याला दगड लागला. शनिवारवाड्याची अख्खी तटबंदी जी आहे 9 बुरुजांची ती साधारण नानासाहेबांनी मला वाटतं 1758-59 57-58-59 3 वर्षात त्यांनी ती बांधली. त्याच्या आधी शनिवारवाड्याला तटबंदी नव्हती. म्हणजे आज जी आपल्याला जी दिसते डोळ्याला ती सगळी ती बाजीराव पेशव्यांनी बांधलेली नाही, ती नानासाहेब पेशव्यांनी बांधली. बाजीराव पेशव्यांनी एक कुंपण बांधलं होतं ते उत्तरेकडे, म्हणजे समोर जे ग्राउंड आहे त्या बाजूनी वाढवलं आणि पूर्वेच्या बाजूला म्हणजे नवग्रह मंदिर वगैरे ना कसबा पेठेतलं त्याही बाजूनी हे सबंध वाढवून ती मोठी तटबंदी 9 बुरुज असलेली घातली. त्याला दगड लागला. हे दगड आणायचे होते कुठनं, त्यासाठी ते तळं खणलं. म्हणजे दुसराही उद्देश की दगडही मिळतील, पाणीही साठेल आणि ते कायमस्वरूपी होईल. आता एवढं मोठं काम करणं आणि हे किती वर्षात केलं? 8 वर्षात. आजच्या काळात तेवढं शक्य आहे का? एवढी इक्विपमेंट्स आहेत आपल्याकडे, एवढी साधनं आहेत, पण ते नाही शक्य आज. मग मला एक सांगा, किती त्यासाठी माणसं लागली असतील, किती पैसे लागले असतील, किती कष्ट लागले असतील आणि वेळेचं नियोजन कसं केलं असेल. त्याच वेळी अजून एक त्यांनी काम केलं, म्हणजे जो पूर्वी आंबिलोडा होता तो गावातनं व्हायचा. म्हणजे गावाबाहेरनं त्यावेळेच्या, पण आत्ताचा बाजीराव रोड जो आहे त्या ट्रॅकने तो सरळ येऊन अमृतेश्वरापर्यंत तिथं तो नदीला मिळायचा. ओके. तो त्यांनी सारसबागेपाशी भिंत घालून वळवला आणि आत्ता जो आंबिलोड आहे तो डायव्हर्ट केलेला ओढा आहे. त्यामुळे गावातला फ्लो त्याचा बंद झाला. अच्छा. आणि म्हणून मग तो विस्तार शहराचा जो आहे म्हणजे हा एक उद्देश होता. त्याच्यामुळे काय झालं की अलीकडे शनिवारपेठ जी होती पूर्वीची ती जुनी मूर्तजा पेठ निजामशाहीत वसलेली, पण त्याचा विकास झाला. सदाशिवपेठ नंतर माधवराव पेशव्यांनी वसवली. त्याच्यानंतर नारायणपेठ वसली. म्हणजे शनिवार, नारायण, सदाशिव हा सगळा भाग वस्तीने भरून गेला. आणि ही गोष्ट 1760 सालात म्हणजे साधारण आंबिलोडा बंद केला तो 1753ला. त्याच्यानंतर काही लगेच झालं नाही एका वर्षात. नाही, पण काही काळ गेला. हळूहळू ते एवढा 30-35 फूट खाली खड्डा तो चर संबंध आंबिलोड्याचा तो भरून काढणं आणि याला वेळ गेलाच ना शेवटी. आणि मग म्हणजे हे सगळी डेव्हलपमेंट कुठपर्यंत झाली? 1780पर्यंत सगळ्या पेठा बसल्या आणि डेव्हलपमेंट सुरू झाली. हे एक मोठं काम केलं. नाही तर आज आंबिलोडा, तुम्हाला मागे मी एकदा बोललो होतो की असं इमॅजिन करा की तो सारसबागेच्या शेजारनं आंबिलोडा वाहतोय. बरोबर. बाजीराव रोड सगळं प्रत्येक त्या जो क्रॉस रोड आहे तिथं पूल आहे. 16-17 पूल असतील तिथं, नाही तर आणि नागझरीची अवस्था आहे ती आज आंबिलोड्याची झाली असते.
हा सगळा उपद्व्याप त्यांनी मुद्दाम म्हणजे ही कामं केली नानासाहेबांनी, त्याच्यामुळे शहर वाढलं. म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो. हां, आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे 1761ला जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्याच्या काही दिवस आधी त्याचं प्लॅनिंग ठरलेलं असेल, पण त्यांनी लकडी पूल बांधला हो, तेही आणि ते लाकडात बांधला तो, म्हणून तो लाकडी पूल. त्याचा तो लकडी पूल लकडी म्हणून झाला तो. अपभ्रंश. तो का बांधला तर पुण्याला अजून एक मार्ग पाहिजे, कारण पुण्याला एकच पूल होता, तो कुंभारवेशीचा. अच्छा, कुंभारवेस म्हणजे डेंगळे पूल आहे, हां. त्याच्या खाली एक पडकं बांधकाम दिसतं अजूनही. तो बंधारा होता काहीतरी ना. हां, म्हणजे धरण आणि पूल असं दोन्ही त्याचा दोन्ही उद्देश एकत्रित. होता. आणि डेंगळे पूल होईपर्यंत तिथनं लोक जातेच होती कसब्यातनं बांबुर्ड्यात जायला, म्हणजे शिवाजीनगर. शिवाजी. तो एकमेव पूल होता. मग हा दुसरा मार्ग पाहिजे, कारण पौडवरनं किंवा कोकणातनं जो सगळं माल यायचा तो फार उलटा वळसा घालून त्याला यायला लागायचं. तो लकडी पुलावर न्यायला लागला. त्याच्यामुळे नारायणपेठ अगदी फार लकडी पुलापर्यंत लकडी गेली, पुलापर्यंत. सदाशिवपेठ लकडी पुलापर्यंत वाढली. मग हे एवढं सगळं काम ज्या माणसाने केलं पुण्यासाठी केवळ, त्या माणसाला काहीतरी तुम्ही धन्यवाद तर दिले पाहिजे. हे जर त्यांनी केलं नसतं तर आज पुणे आपल्याला दिसलंच नसतं एवढं मोठं. खरी गोष्ट. म्हणजे इतिहासात आम्ही अभ्यास करताना असं म्हणतो की अमुक झालं असतं तर किंवा अमुक झालं नसतं तर, नसतं तर. याला काय अर्थ नसतो किंवा ते झालं का नाही इतिहास सांगतो. हम्म. म्हणजे बाजीराव पेशवे 20 वर्ष जगले असते तर, हम्म. त्याच्या आधी शिवाजी महाराज अजून 20 वर्ष जगले असते तर, याला काय अर्थ नसतो, कारण तसं झालं नाही हे इतिहास सांगतो आपल्याला. पण मग आपल्या लिमिट ह्याच्यात 10 वर्षाची स्कीम करणं, त्याच्यात ही 4-5 कामं करणं आणि ती पूर्ण करणं, हां, सक्सेसफुली एक्झिक्यूट करणं. हे एवढं मोठं काम आहे की त्याचं त्यांना क्रेडिट द्यायलाच पाहिजे. त्यामुळे ते पुढे माधवराव पेशव्यांनी 3 पेठा वसवल्या. त्यांनी नागेश पेठ वसवली, भवानी पेठ वसवली आणि सदाशिव पेठ वसवली. म्हणजे 3 दिशांना 3 पेठा वसवल्या. पण त्यांना हे बेसिक फाउंडेशन मिळालं की आज फाउंडेशन मिळालं. मुळात आंबीलोढा बंद केल्यामुळे तिकडचा सगळा विस्तार झाला ना. Correct. नागझरी पलीकडे का नव्हता आधी झाला, कारण नागझरी अजूनही वाहतीच आहे आणि तेव्हाही वाहतच होती. हम्म. मग त्याच्या पलीकडे पेठा का वसवल्या, तर तिकडून जो माल यायचा सगळा तो घाऊक व्यापारासाठी यायचा आणि तो रविवार पेठेत यायचा, बुधवारात यायचा किंवा शुक्रवारात यायचा. मग गुरुवार, त्यासाठी त्यांनी गुरुवार गंज म्हणजे पेठाही त्यांनी बसवल्या. बरोबर. पहिल्याच्या 5 पेठा होत्या त्या, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार. म्हणजे शनिवारपासून सुरुवात करू, पण शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा पहिल्या 5 पेठा होत्या. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी शुक्रवार पेठ बसवली. आता गुरुवार का टाळला याला काही उत्तर नाही, पण त्याचं उत्तर एक असं मिळतं आपल्याला की पूर्वीच्या पेठा असायच्या त्याला आठवड्याचा बाजार असायचा, त्या दिवशीचं आणि त्या दिवशी असायचा तो. ओके. तर शुक्रवार पेठ जी बसवली त्याला कौल देताना त्यात त्यांनी काय लिहिलं आहे, त्याचं आधी नाव पेठ विसापूर होतं. शुक्रवार पेठेचं पेठ विसापूर बाजार शुक्रवार, म्हणजे विसापूर पेठेला शुक्रवारच्या बाजारचा दिवस ठरवला म्हणून ती शुक्रवार पेठ आधी झाली. आणि त्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांच्या काळात ती फारशी वसली नाही, म्हणून नानासाहेबांनी 1748 साली ती परत बसवली, तेव्हा ती शुक्रवार पेठ म्हणून बसवली. आणि मग 50 साली त्यांनी गुरुवार पेठ बसवली. त्यामुळे त्यांनी या सगळ्या पेठा तर बसवल्या. पहिल्या ज्या फार खलास झाल्या होत्या, औरंगजेबाच्या स्वारीत सगळ्या गेल्या होत्या. पुढे पुण्यावर दुहेरी अंमल होता, मोगलांचाही होता, आपलाही होता, त्यात पुणे लुटलं गेलं होतं. फक्त पूर्ण विनाश झाला नव्हता जो 1630ला आदिलशाही फौजेने जे सगळं केलं ते, म्हणजे पार पाडून टाकलं होतं, पुणे उद्ध्वस्त केलं, तेवढा झाला नाही. पण आता याही पेठा, म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो, हा पेठा या सगळ्या मुसलमानांनी वसवल्यात. हो, त्याची नावं पण तशीच होती. सोमवार पेठ म्हणजे शहापुरा होता, ती शहाजीराजांनी वसवली वगैरे, बरेच प्रवाद आहेत. जेव्हा वसवली तेव्हा शहाजीराजे 9 वर्षाचे होते. त्यांनी काही ते पेठ वसवणं शक्य नव्हतं. त्यांच्या वडिलांकडे पुणे परगणा नव्हता. हा शहा म्हणजे निजामशाह. अच्छा. ती झाली. त्याच्यानंतर मुर्तजाबाद म्हणून जी होती ती शनिवार पेठ, तो मुर्तजा निजामशाह आहे त्याच्या नावाने झाली. आणि तिसरी जी होती ती मलकापूर, तो मलिक अंबरने वसवली, ती निजामशाहीचाच वजीर. त्याच्यानंतर चौथी पेठ जी वसवली ती शाहिस्ते खानाने वसवली.
ज्याला आपण पेठ मंगळवार म्हणतो, ती शास्तापुरा म्हणून होती. शास्तापुरा. ती 1660ला वसवली. आणि शेवटची पेठ मुहियाबाद म्हणजे बुधवार पेठ, जी औरंगजेबाने वसवली. त्याचा काहीतरी नातू का काही त्याच्या नावाने? त्याचा मुही उल मिलन म्हणून नातू होता. हां. आता औरंगजेब 25 वर्ष इथंच स्वाऱ्या करत दख्खन, हो, होता. म्हणजे त्याच्याबरोबर जी यंग मुलं आली होती, तरुण असतील 20-22 वर्षाची, ती आता 50ला गेली हो, होती. बरोबर. ते आपले हिंडोच होते त्या ह्याच्याबरोबर सगळे. आणि त्याला तो नातू झाला. तो 10 वर्षाचा होता आणि तो पुण्यात मेला. मग त्यांनी त्याच्या स्मरणार्थ पुणे परगण्याचं नावच बदललं, मुहियाबाद परगणा केला. अच्छा. आणि मुहियाबाद नावाची एक स्वतंत्र पेठ पुण्यात बसवली. ती बुधवार, जोगेश्वरीच्या हां, आसपास हां. ती बुधवार पेठ. थोरले बाजीराव पेशव्यांनी आल्या पहिल्या सगळ्यांची पेठांची नावं बदलली आणि प्रत्येकाचा जो बाजाराचा दिवस आहे त्याची नावं त्याला दिली. ती नावं दिली. यात नानासाहेब पेशव्यांनी त्या परत भरभराटीला आणल्या. मग त्यांनी गुरुवार पेठ वसवली, गंजपेठ वसवली, गणेश पेठ वसवली. म्हणजे नागझरी आणि आंबीलोळा याच्यामधला संबंध जो पट्टा आहे, संपूर्ण आणि त्यातही त्यांचं प्लॅनिंग काय होतं की रविवार पेठ सलग होती. म्हणजे आपल्या सुगंधी चौक, म्हणजे ज्याला फडके हाऊस चौक म्हणतात पूर्वी, आता सुगंधी चौक म्हणतात, तिथपासनं थेट गंजपेठेपर्यंत ती रविवार पेठ आहे. असा आडवा पट्टा येतो संबंध. आणि गंजपेठेवरनं ती पुढे भवानी पेठेला मिळते. म्हणजे पूल आहे तो, बुरुड पूल म्हणतो आपण, त्याने ती भवानी पेठेत मिळते. या सगळ्या पेठा आणि नागझरी ह्याच्यामधला सगळा भाग आहे ना, तिथं नानासाहेबांनी गणेशपेठ वसवली आणि गंजपेठ वसवली. म्हणजे तो सगळा भाग भरून काढला. त्याचा पुढे परिणाम काय झाला, थोरले माधवरावांनी जेव्हा भवानी पेठ वसवली तेव्हा म्हणजे आपण जर म्हणलं तर रविवार पेठ ही सराफ बाजार, बुधवार पेठ ही कापड बाजार, हे दोन कुठल्याही शहरातले श्रीमंत बाजार. मग त्याला म्हणजे आपण इंग्लिशमध्ये जे ॲन्सिलरी म्हणतो त्याला गणेशपेठ आली, रविवारच्या डावीकडे नागझरीच्या मध्ये. त्याच्या पलीकडे गंजपेठ, ती मीठगंज म्हणायची त्याला पूर्वी. तिथं कोकणातनं जे मीठ ह्याचं त्यासाठी मोठी स्टोअर बांधली होती दगडी, कारण मीठ मौल्यवान आणि ते प्रिझर्व कसं करायचं ते, त्याला ते टेम्परेचर मेंटेन करणं, हे सगळं ह्याच्यासाठी ती मोठमोठे कोठारं बांधली मिठाची, म्हणून त्याला मीठगंज म्हणायचं. पण इव्हेंच्युअली ती वाढत गेली. मग बुधवार, रविवार, काही शुक्रवारचा भाग, त्याच्यानंतर गुरुवार, गणेश आणि गंज, एवढं एक व्यापारी संकुल तयार झालं. करेक्ट. आणि ते पुढच्या काळात नाना आणि भवानी अशा दोन मोठ्या पेठा ज्या होत्या, ज्या फक्त व्यापारी म्हणून बसवल्या. म्हणजे या 6-7 पेठांचं एक मोठं व्यापारी संकुल, कम्प्लीमेंट ट्रेड अँड कॉमर्स, हे ट्रेड सेंटर ज्याला म्हणून, असं एवढं मोठं तयार झालं. हे द्रष्टेपण सगळं कोणाचं होतं, हे नानासाहेब पेशव्यांचं होतं. म्हणून मी त्या पुस्तकात जे उल्लेख केला आहे की पुण्याचे शिल्पकार म्हणून आपण जे म्हणून, तर नानासाहेब पेशव्यांना म्हणू आपण. म्हणजे आज जे थोडक्यात आपल्याला जे पुणे दिसतंय ह्याचं बेसिक फाउंडेशन किंवा हे जे आहे मूर्तमेढ नानासाहेब पेशव्यांनी त्यावेळेला. आणि त्यांचं एक पत्र खूप म्हणजे बोलकं आहे खरं तर, भाषाही खूप सुंदर आहे. त्यांनी कर्नाटकात असताना तिथनं लिहिलं आहे. त्यांनी ते सगळं बघितलं, तिथली राज्यव्यवस्था, तिथली बांधकामं, आणि ते फार प्रभावित झाले. आणि त्यांनी पत्रात त्यांनी असं लिहिलं आहे की जेव्हा उत्तरेची सुवर्ण नदी आणि दक्षिणेची सुवर्ण नदी यांचा पूरक संगम पुण्यात होईल. बरं. म्हणजे थोडक्यात काय की उत्तर आणि दक्षिणेकडनं जे जे चांगलं आहे ते हे सगळं मी पुण्यात आणणार आहे. कारण तेव्हा शहरं कुठली होती, औरंगाबाद होतं, अहमदनगर होतं, विजापूर होतं, ही सगळी भरभराटलेली मोठी शहरं. तसं पुणे हे शहर नव्हतं त्यावेळेला. ते माधवराव पेशव्यांनी त्याला दर्जा दिला. तो तेव्हा कसबा पुणे म्हणायचे, कसबा पुणे म्हणायचे सगळ्यात आधी. तर हे सगळं मला पुण्यात आणायचं आहे, जे जे चांगलं असेल ते सगळं पुण्यात आणायचं आहे. म्हणून त्याचं क्रेडिट मी नानासाहेबांना दिलं. ओके. म्हणजे त्या पुस्तकात उल्लेख जो केला, आणि ते सगळे जो तुम्ही त्यातले लेख वाचले, प्रत्येक ठिकाणी नानासाहेब पेशवे डोकावतात प्रत्येक लेखात. कारण त्यांनी जे केलं नसतं ते झालं नसतं.